एकीकडे वाढत चाललेल्या तापमानामुळे सापांचा अधिवास बदलू लागलाय। पूर्वी सापांचा अधिवास जंगल, पाणथळ आणि गवताळ प्रदेशात असायचा, पण हवामान बदलामुळे साप मानवी वस्तीजवळ येऊ लागलेत। त्यामुळे मे ते सप्टेंबर या कालावधीत सर्पदंशाचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे 80% असतं। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 1.5 वर्षात 1104 जणांना सर्पदंश झालाय। त्यापैकी सरकारी आकडेवारीनुसार 3घांचा मृत्यू झालाय। आता पावसाळा सुरू झाल्यानं बिळात पाणी गेल्यानं साप बाहेर येतात आणि सर्पदंश होण्याचं प्रमाण वाढतं। अशावेळी नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे। सर्पदंश झालाच तर घाबरून न जाता ताबडतोब सरकारी रुग्णालयात दाखल होणं आवश्यक आहे। शेती मशागत करताना सर्पदंश होण्याचे प्रकार सर्रास घडतात। शिवाय वैरणीचे भारे, गवताच्या गंजा, साठवलेला लाकूड फाट आणि अडगळीच्या जागेत सापांचा वावर असतो। सर्पदंशामुळे देशात दरवर्षी 60,000 लोकांचा मृत्यू होतो। मे ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडल्यानं सापांच्या बिळात पाणी शिरतं, त्यामुळे साप सुरक्षित ठिकाणी जागा शोधतो आणि घरातील अडगळीची जागा किंवा जनावरांच्या गोठ्यात आसरा घेतो। उंदीर आणि बेडूक हे सापाचं मुख्य अन्न आहे। त्याच्या शोधात साप मानवी वस्तीकडे येतो, त्यातून सर्पदंश होऊ शकतो। शिवाय शेतीच्या मशागतीची कामं करतानाही सर्पदंशाची भीती असते, त्यामुळे शेतात जाताना गमबूट, हातमोजे आणि टॉर्चचा वापर करणं गरजेचं आहे। पावसाळ्यात घराभोवती गवत वाढू देऊ नये, जुनं लाकडी साहित्य हटवणं गरजेचं आहे। सर्वच साप विषारी नसतात, पण घोणस, नाग, फुरसे, मण्यार असे साप अतिविषारी असतात। त्यांचा दंश झाल्यानंतर अँटी स्नेक व्हेनम हे इंजेक्शन वेळेत मिळालं तरच रुग्णाचा प्राण वाचू शकतो। त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर ताबडतोब सरकारी दवाखान्यात दाखल होणं गरजेचं असतं। प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा तसंच जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अँटी स्नेक व्हेनम हे इंजेक्शन उपलब्ध असतं। जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात 883 जणांना सर्पदंश झाला होता, तर जानेवारी 2026 ते मे 2026 या कालावधीत 221 जणांना सर्पदंश झाला, त्यातील 3घांचा मृत्यू झालाय। सर्पदंश झाल्यानंतर घाबरून न जाता किंवा गावठी उपचारात वेळ न दवडता जवळच्या शासकीय रुग्णालयापर्यंत सर्पदंश झालेल्या व्यक्तीला नेणं गरजेचं असतं। का चुकून एखाद्याच्या हे पहिली गोष्ट म्हणजे आपण प्रिव्हेंशन केलं पाहिजे, अडगळीचे ठिकाण सगळे काढले पाहिजे। दुसरी गोष्ट, जर का असे कुठलाही पेशंट सर्पदंश झालेल्याची घटना घडली तर अशा वेळेला घाबरून न जाता, पॅनिक न होता ताबडतोब आपल्या जवळच्या कोणत्याही सरकारी दवाखान्यामध्ये, CPR रुग्णालयामध्ये किंवा आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये जिथे 24 तास अँटी स्नेक व्हेनम उपलब्ध असतं। तर अँटी स्नेक व्हेनम हे एकमेव ॲज अ ट्रीटमेंट म्हणून उपलब्ध स्नेक बाईटसाठी आहे आणि ते जितक्या लवकर पेशंटला देण्यात येईल तेवढ्या लवकर त्याचे रिझल्ट्स येतात। एकदा ते विष पसरला आपण अँटी स्नेक व्हेनम प्रिव्हेंट करतो पुढच्या ज्याचा फर्दर डॅमेज करायसाठी। त्यामुळे एक डॅमेज व्हायच्या आधी जर त्याला लवकर मिळालं तर ते पुढचे सगळे कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट होऊ शकतात। स्पेसिफिकली व्हास्क्युलर टॉक्सिक स्नेक बाईट आणि न्यूरोटॉक्सिक ज्याच्यामध्ये आपल्याला वेळच मिळत नाही, पण त्यामुळे लवकरात लवकर कुशाही कुठलाही पेशंट असेल तर घाबरून न जाता ताबडतोब जवळच्या शासकीय रुग्णालयामधून अँटी स्नेक व्हेनम त्यांना पेशंटला मिळेल याची खातरजमा कंपल्सरी केली पाहिजे। सध्या पावसाळा सुरू होतोय, अशावेळी शेतात जाताना किंवा अडगळीच्या जागेत जातानाही योग्य काळजी घेतली पाहिजे। प्रत्येक साप विषारी नसतो, पण बऱ्याचदा सर्पदंश झाल्यावर भीतीनंच माणूस अर्धमेला होतो। सर्पदंश झाल्यानंतर संबंधित माणसाची कमीत कमी हालचाल असावी, हृदयाच्या दिशेनं जाणाऱ्या भागावर घट्ट कापडी पट्टी आवळून रक्तप्रवाह रोखण्याचा प्रयत्न करावा, तसंच त्या रुग्णाला मानसिक दिलासा देऊन ताबडतोब सरकारी रुग्णालयात न्यावं, या मूलभूत गरजा असतात। एकीकडे उंदरांचा कर्दनकाळा असलेला साप शेतकऱ्याचा मित्र आहे, पण बऱ्याचदा माणसाच्या हलगर्जीपणामुळे साप आणि माणूस यातील संघर्ष तीव्र होत चाललाय।